राजीनामा घेतला जात नाही, कोण याच्या पाठीशी आहे, काय? नाही, मी आता भुजबळ साहेबांचं मी त्यांची प्रेस बघितली. ते म्हणतात की दोष किंवा ते कुठे सापडत नाही तोपर्यंत काय त्यांचा संबंध येत नाही, आरोप सिद्ध होत. भुजबळ साहेबांवर आरोप झाले, त्यांना काय झालं करावं लागलं. तो शहाणपणा त्यावेळेसच्या लोकांना कळलं नाही. इथे तर शरद पवार साहेबांनी पुन्हा राजीनामा दिला होता, अशोक चव्हाणांनी दिला, आबांनी दिला, विलासराव देशमुखांनी दिला. आरोप झाले आणि राजीनामा देऊन ते सत्तेच्या बाहेर आले. एवढ्या गंभीर खुनासारख्या गुन्ह्याच्या संदर्भात आरोप होत असतील आणि ते म्हणतील की याच्या संदर्भात आरोपी म्हणून काही पुरावे मिळाले तर राजीनामा देतील. पुरावेच मिळू देत नाही म्हणून राजीनामा मागतो. पुरावे मिळू देत नाही आहेत, पुरावे दाबले जात आहेत, पुरावे मिटवले जात आहेत. सत्तेचा वजन वापरून, सत्तेचा दबाव आणून, त्यामुळे ती मागणी आहे. आणि अशा वेळेस जर आपण ते इथपर्यंत थांबा, म्हणजेच मला वाटतं की भुजबळ साहेबांचं म्हणणं हे कोणालाही पटणारं नाही असं मला वाटतं. कारण मी माझी भूमिका म्हणताना असं म्हटलं की आरोपी हा आरोपी आहे, त्याला जात पात धर्म पंथ वगैरे कुठल्या कॅटेगरीचा वगैरे काही समज नाही. गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा झाली पाहिजे, कुठल्याही समाजाचं असू दे. पण जी पद्धत आता वापरली गेली, त्याला स्वरूप दिलं गेलं किंवा दिलं जात आहे, ते 2 ओबीसी वर्सेस मराठा वगैरे काही तथ्य नाही. जरांगी बिरंगी काय म्हणतात आम्हाला त्याची काय देणं घेणं. पण एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये तो आरोपी म्हणून एवढा मोठा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींना सजा झाली पाहिजे. आणि या चौकशीमध्ये अडथळे जे काय आणले जात आहेत त्यातून सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा मोठा सहभाग आहे, त्यांना बाजूला केलं पाहिजे, हीच मागणी आहे. असं आहे की अजित पवार असं म्हटलंय आज, तर तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक झाला नाही, मला सालगडी केलंय का, असं मतदारांना उद्देशून अजित पवार. असं आहे, आम्ही ज्या वेळेस मतांच्या भीक मागायसाठी जातो तर आम्ही भिकारी म्हणून जातो. आणि मालक कोण असतं? ज्यांच्या दरवाजा जातो तो घरातला मालक असतो. पण ही मला वाटतं की मतदारांची बेईमानी आहे असं म्हणणं. बेईमानी यासाठी म्हणतो, मतं मागताना आम्ही झुकतो, वागतो, आणि निवडून दिल्यानंतर जर आम्ही ताटमाळ करून आमचा ताठा दाखवत आम्ही आमचं इगो हर्ट होत असेल किंवा आम्हाला त्यामध्ये मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल, तर मला वाटतं की लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाच आहे. आणि तो आपला प्रतिनिधी निवडतो म्हणजे जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी निवडला जातो. अशा वेळेस आपण 5 वर्षासाठी त्याच्या सालगडीच आहोत हे समजण्याची आवश्यकता आहे. काल जे वक्तव्य 2000 मध्ये मतं विकत घेतली, हे वेश्येसारखं काम आहे असं जे म्हटलंय आमदार संजय गायकवाडांनी, जर मतदारांना, मला आता संजय गायकवाडांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं. कारण महाराष्ट्रामध्ये 2000नीच मत विकत घेऊन सत्तेत आले काय, हे जी काही चर्चा होती त्याला पूर्णविराम देण्याचं काम त्यांच्या वक्तव्यातून संजय गायकवाडांनी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांना 2000 रुपये देऊन मत घेतल्याचं दुःख असेल म्हणून तो मतदारांना विषा म्हणतो. मग काय संजय गायकवाड मर्द आहेत काय?